बाय तुम्ही बाबासाहेबांना पाहिलं हा हा ते मग आम्ही रेल्वे स्टेशनला गेल्या आणि सारे बोलपा झाल्या गाडी यायची होती मग आली गाडी गाडी म्हणजे गाडी जर अशीच उभा राहिली 5 मिनिटं आम्हाला मध्ये जाऊ दिलं नाही मग आम्ही खिडकीतून हार टाकली आणि मग गाडी निघाली तर लगेच थांबली नाही तिथं वाटो हा हैदराबादला गेलती नामांतराच्या चळवळीत तुम्ही काय काय केलं कुठे कुठे गेलं आंदोलनात नामांतरीच्या चळवळीमध्ये बक्कळ हिंडल्या इथं आमचं एक माणूस वारलं गौतम वाघमारे म्हणून ते नामांतरीच्या छाच्यात वारलाय त्यानं आमच्या इथं जयभीमनगरला जळून मेला त्याच्या आधीपासून जयभीमनगर भरलंय त्यानं मरण्याच्या आधीपासून तेव्हापासून मग त्या दलित क्रांतीच्या काळामध्ये हिंडल्या ना हा यशवंत सोबत त्याच्या संघ नाही तिथं गेल्या त्याने जिथं नेलं तिथं गेल्या तिथून आल्या मात्र कुणाची बंदी नव्हती आम्ही बाया समजा मोकळीक होत्या त्या त्यानं मग त्या काळामध्ये बिडी वडला नाही दारू पिला नाही सुपारी खाला नाही जास्त चहा पिला नाही फक्त जनताला सांभाळायचं हा मग त्या माणसाला सांगायचं बाबा बायाला बघा रे पोरं आपल्या बाया हाता आपल्या माया बहिणी हाता रे आणि आपल्यासाठी आल्या आता सांभाळा म्हणायचं महाग काय पोरं ठेवायचं आपण काय मोरी राहायचं हा मोर्चा मुंबईला काढला हा काढला कुठवर बी दिल्लीला होता दिल्लीला होतं दिल्ली मध्ये दिल्लीचे काय बोललेले होता आम्ही त्या गलीतल्या 2 बाया होत्या वाघमारी एक होती की आणि आपली जगनदाच्या त्याच्या आबाजीत राहिली बाई त्या आम्ही अशा 5 बायाने धाडते करून बघा एवढा ले काय काय नाही झाले बघा नेमाबाई सोपानी गाव राहते होय आमचं बाबासाहेबाच्या काळामध्ये ते लई झालं आमच्या महाग सर मी सोनवणी तुळसाबाई मोरी होत्या आमच्या माग बाया 80-90 बाया 100-150 बाई आम्ही दोघी मोहरी एवढ्या टुकुर हातात घेऊन हा आणि ते बाया महाग आणि दोघी मोठं करतो मग बापा आम्हाला मारतात मग आमच्या बायाला हात लावून आम्हाला मार दोघी वर्षात तुम्ही गाणे म्हणले का तिथं चान्सच मिळाला नाही ना चान्सच नव्हता नुसता गरजाच होता हा पोरं माग म्हणलाले आलडूलाले म्हणलाले आलोस करू लागले हा मायका लावून हा बाबा लय गरजा माय लय गरजा हा बाबासाहेबांचे विचार